नमस्कार मित्रांनो, आपण डॉक्टर यूम पठाण लिखित रेशीमबंध हा पाठ अभ्यासत आहोत. पहाटे पहाटे सर्वांना खूप गाढ झोप लागते. 12 वाजेपर्यंत प्रत्येक जण जणू काही जागाच असतो. खेडेगावात लवकर झोपतात, पण शहरात 12 वाजेपर्यंत सर्वांचा गोंधळ हा चालूच असतो. रात्रीचे 12 वाजणे म्हणजे मध्यरात्र आणि पहाटे 3-3:30ची वेळ म्हणजे उत्तर रात्र. या उत्तर रात्री मात्र सगळं विश्व जणू काही शांत झोपी जातं. सर्वांना साखर झोप लागलेली असते, अगदी गाढ झोप. साखर कशी गोड असते तशी ही झोपसुद्धा प्रत्येकाला साखरेप्रमाणे गोड वाटते. दिवसभराची दगदग, गोंधळ, दुःख सर्व काही विसरून प्रत्येकजण निद्रेच्या अधीन झालेला असतो. पण अशा उत्तर रात्रीच्या वेळी लेखकांना चाहूल लागते. उत्तर रात्र अलगदपणे आकाशात पाऊल ठेवत असली तरी इतक्या हळुवार हालचालीची सुद्धा लेखकाला चाहूल लागते आणि न सांगता त्यांचा 3-3:30ला डोळा उघडतो. ते डायनिंग टेबलजवळ येतात, हलकेच खिडकी उघडतात आणि खिडकीच्या बाहेर असलेल्या बागेत झाडांना, वेलींना पाहत राहतात. या वेली, झाडेसुद्धा शांत झोपलेली असतात. त्यांच्यावरची पाखरंसुद्धा गाढ झोपेत असतात. कसलाही चिवचिवाट नसतो, कुठलाच आवाज नसतो आणि अशा या शांततेत लेखक अगदी मनापासून बघत असतात त्या झाडांना आणि वेलींना. त्यांना घाई झालेली असते की कधी एकदा पहाट होईल आणि कधी ही झाडं उठतील, कधी ह्या वेली उठतील आणि कधी पाखरांचा चिवचिवाट ऐकायला भेटेल. लेखकाचं या वेलींबरोबर, झाडांबरोबर, निसर्गाबरोबर जणू काही कसलं एक घनिष्ठ नातं निर्माण झालेलं आहे. हे रेशीमबंध त्यांना त्या वेलींशी बांधून ठेवतात, त्या फुलांशी बांधून ठेवतात. युगानुयुग माणसाचं आणि निसर्गाचं नातं हे असंच आहे. प्राचीन काळी आपले ऋषीमुनी ध्यानधारणा करण्यासाठी जंगलात जात असत. निसर्गाच्या सान्निध्यात झाडाखाली बसून, झऱ्याच्या काठी बसून, तळ्याच्या काठी बसून ते ध्यान समाधीत लागत. म्हणजेच काय तर माणसांच्या गर्दीमध्ये काही वेळेला शांतता मिळत नाही, पण ही शांतता निसर्गाच्या सान्निध्यात मिळत असते. मन शांत होत असतं. लेखकांचा त्यांच्या मुलीवर जितका जीव आहे, त्यांच्या नातीवर जितका जीव आहे, तितकाच जीव त्यांचा या झाडांवर, वेलींवर सुद्धा आहे. आपली नात ज्याप्रमाणे आपल्या अंगावर झेपावते, आपल्याला मिठी मारते, तसंच या झाडांनी, वेलींनी सुद्धा आपल्याला मिठी मारावी असं त्यांना वाटत असतं. इतकं नाजूक आणि कोमल नातं त्यांचं या वेलींसोबत आहे, फुलांसोबत आहे. ते खिडकीजवळ बसून, डायनिंग टेबलजवळ बसून विचार करत असतात की आज मी काय लिहू. आणि अशा याच्यातच त्यांना चाहूल लागते ती पाखरांच्या चिवचिवाटाची. ते उत्तर रात्रीपासून उठलेले असतात आणि कोण बरं आधी जागेल असं त्यांना वाटत असतं. तर सर्वात आधी जाग येते ती झाडांवरच्या पाखरांना. सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. पाखरांना मी पहिला चहा करून त्यांचे घोट घेत घेत काय लिहावे याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो. त्यावेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून, जाक्रांच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. पहाट झाली का असे विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. पहाटेचं आणि या इवल्या इवल्या पाखरांचं देखील असंच काहीसं जवळीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही.
त्यांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहवत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते, इतकं हळूवार की तुम्हाला त्याची गंध वार्ता देखील लागू नये. पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाणा, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा, म्हणजे तुम्हालाही त्यातला आनंद जाणवेल, त्यातली तरलता जाणवेल, त्यातील नजाकत जाणवेल. लेखक उत्तर रात्री म्हणजे 3-3:30लाच उठून जातात आणि वाट पाहत असतात की पहाट कधी होईल आणि कधी झाडं, वेली, पक्ष्यांना जाग येईल. कारण उत्तर रात्री सर्वच अगदी शांतपणे झोपलेले असतात आणि पहिल्यांदा जाग येते ती झाडांवरच्या पक्ष्यांना. ही पक्ष आपली लहान लेकरं कशी उठली की आधी या कानी त्या कानी होता आणि हळूच उठतात, तसे ही पाखरंसुद्धा जणू काही आपापसात कुजबुजत असतात, पहाट झाली की काय. पण जणू काही पहाटच त्यांना विचारत असते, मी येऊ का तुम्हाला भेटायला. इतकं घनिष्ठ नातं पहाट आणि पाखरांचं आहे. पाखरं पहाटेला वेलकम म्हणत असतात, तर ही पहाट जणू पाखरांच्या पंखांचा फडफडाट ऐकून येत असते. उत्तर रात्रीनंतर पहाट येणं हा अनुभवसुद्धा प्रत्येकाने अनुभवायला हवा. त्यातसुद्धा खूप आनंद दडलेला आहे. हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जाक्रॉन्डावरची आणि गुलमोहरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो, पण जसजशी पहाट उजाडते तसतसा तो वाढत वाढत जातो, एखाद्या उत्सवासारखा. जणू त्या आल्हादाला, हर्षोल्लासाला एक अनावर भरती येते आणि हा चिवचिवाट ऐकूनच सायली जागी होते. बोगनवेल सळसळू लागते. दोन्ही चाफे एकमेकांशी हितगुज करू लागतात. पहाट झाली की पाखरं जागी होतात, पाखरं उठतात आणि ही पाखरं जणू काही इतर झाडांना, वेलींना सुद्धा जागं करतात. सुरुवातीला पाखरांचा आवाज हा मंद मंद असतो, पण जसजसा पहाट होत जाते तसतसा पाखरांचा आवाजसुद्धा, चिवचिवाट वाढत जातो आणि या वेलींना ते जागं करू लागतात. रंगीबेरंगी क्रोटॉन्सना फुलं कुठे येतात, पण त्यांच्या पानांचीच मग फुलं होतात नि ती हलू डोलू लागतात. गुलमोहराची सळसळ ऐकल्यावर जाक्रॉन्डाही पहाट वाऱ्यांसंगे हसू बोलू लागतो. पहाट झाल्याचा आनंद जणू या साऱ्यांच्याच मनातून भरभरून ओसंडू लागतो. दिवस उगवल्यावर आपण सुद्धा खूप फ्रेश असतो, उत्साही असतो. लहान मुलं अगदी उडी मारून पटकन अंथरूण सोडतात. त्याचप्रमाणे ही फुलं पाखरांच्या आवाजाने जागी होतात आणि आनंदात हलू डोलू लागतात. दार उघडून मी हलकेच बागेत येतो. पहाटेच्या किरणांनी मोगरा न्हाऊन निघालेला असतो. सायलीच्या इवल्या इवल्या पानातून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते. गुलमोहराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी केशरी सडा शिंपून ठेवलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, एकदा तुम्हीही निसर्गामध्ये रमून बघा. लेखक उत्तर रात्रीनंतर पहाट कधी होईल म्हणून वाट पाहतात. हळूहळू पाखरं उठतात आणि या पाखरांच्या चिवचिवाटाने जणू काही फुलांना, पानांना, वेलींनाही जाग येते. हळूहळू पाखरांचा चिवचिवाट वाढत जातो. सायली जागी होते, बोगनवेल जागा होतो, चाफ्याची फुलं एकमेकांशी बोलू लागतात, गुलमोहराची पानं सळसळू लागतात. म्हणजेच काय, पहाटेच्या आगमनाने जणू काही निसर्गसृष्टी ही जागी होते. पहाटेच्या किरणांनी मोगरा न्हाऊन निघतो.
हळूहळू सूर्य उगवणार असतो त्याच्या आधीच एक लालसर नारंगी रंग आपण आकाशात पाहत असतो, निळाई आकाशात पाहत असतो आणि हळूहळू येणारा उजेड त्या फुलांवर पानांवर पडतो. लेखक गुलमोहराजवळ जाणार तर गुलमोहराच्या आपण पाहतो की खाली केशरी सडाच शिंपून ठेवलेला असतो. जाकुरांडाची निळी जांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पा गोष्टी करत असतात. चाफ्याजवळ जावं तर त्यांच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो, पण तो निशिगंधासारखा मात्र नसतो. निशिगंध म्हणजे निशिगंधच. लेखक त्यांच्या बागेत येतात आणि वेगळ्या वेगळ्या फुलांजवळ जाऊन उभे राहतात. तेव्हा चाफ्याला एक वेगळा मंद असा सुगंध येत असतो. तसा सुगंध निशिगंधच्या फुलाला येत नाही. पण निशिगंध हा निशिगंधच, म्हणजे प्रत्येक फुलाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. प्रत्येक फूल दिसायला वेगळं आहे, प्रत्येकाचा सुगंध वेगळा आहे, परंतु तरीही प्रत्येक फूल आपल्याला मोहिनी टाकत असतं. या फुलांचा जसा प्रत्येकाचा रंग वेगळा असतो, गंध वेगळा असतो, रूप वेगळं असतं, तसंच आपलंही असतं. आपल्यालाही सुगंध असतो. जर आपल्या काहींच्या शब्दांमध्ये सुगंध असतो, काहींच्या स्वभावात सुगंध असतो. या फुलांप्रमाणेच माणसंही असतात. प्रत्येकाचं रूप वेगळं असतं, गंध वेगळा असतो, प्रत्येकाचं दिसणं वेगळं असतं. फक्त फरक एक आहे, आणि काय माहिती आहे? फुलं कधीही कोणाला दुःख देत नाही, प्रत्येकाला आनंद देतो. काही फुलांच्या सुगंधाने आपण मोहित होतो, काहींच्या रूपाने सुगंधित होतो. पण माणसं मात्र तीच वैशिष्ट्य देवाने, जी वैशिष्ट्य देवाने फुलांना दिली तीच माणसाला पण दिली. पण माणसं मात्र इतरांना दुखवत असतात. फुलं नेहमी दुसऱ्याला आनंदित करत असतात. त्यामुळे आपलं आयुष्यसुद्धा फुलांसारखंच असलं पाहिजे. आपणही नेहमी दुसऱ्यांच्या कामी आलं पाहिजे. आपण दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. आपल्या अस्तित्वाने इतरांना आनंद झाला पाहिजे. निशिगंध म्हणजे निशिगंधच, त्याची सर इतर कोणाला येणार? पण निशिगंधाच्या पलीकडे मोगऱ्याची बहरलेली फुलं पाहिली की त्यांच्या सुगंधाचा मोह देखील आवरत नाही. या वेगवेगळ्या सुगंधांचं नि माझं काही आदिम नातं तर नाही. त्यांची इतकी अनावर ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते? इथे लेखकाला स्वतःलाच प्रश्न पडलाय की लेखक पहाटेची आतुरतेने वाट पाहतात आणि पहाट झाली, फुलं पानं वेली जागी झाले की बागेत येतात. निशिगंध, चाफा, मोगरा सगळ्यांची त्यांना मोहनी पडते. आणि तेव्हा लेखकाला प्रश्न पडतो की या सुगंधाची, या सगळ्यांची मला इतकी ओढ का वाटते? असं आमचं कोणतं बरं नातं आहे? नातं फक्त माणसाचं माणसांशी नसतं, तर जिथे जिव्हाळा निर्माण होतो तिथे हे नातं निर्माण होत असतं. काही वेळेला आपण मुक्या प्राण्यांवर सुद्धा प्रेम करतो. आपण पाळलेल्या एखाद्या कुत्र्यावर, मांजरीवर, घोड्यावर आपण जीवापाड अगदी माणसांप्रमाणे प्रेम करतो. एवढंच काय, तर काही वेळेला आपल्या घरातल्या निर्जीव वस्तूंवर सुद्धा आपला लळा बसतो. आपल्या घरावर सुद्धा आपण प्रेम करतो. घर सजवतो, नटवतो, घर स्वच्छ ठेवतो. घरात असलेल्या वेगळ्या वेगळ्या वस्तू, आणि याचंच उदाहरण पाहायचं असेल तर घरातली गृहिणी पाहावी. तिचं प्रत्येक भांड्यावर सुद्धा जीव असतो. एखादं भांडं हरवलं, सापडलं नाही तर तिचा जीव कासावीस होत असतो. म्हणजेच ह्या ज्या रेशीम गाठी आहेत, रेशीम बंध आहेत, ते फक्त माणसाशीच माणसांचे जुळतात असे नाही, तर आपल्या मनाच्या कप्प्यामध्ये आपण ज्याला स्थान देतो त्याच्याशी आपले रेशीमबंध जुळत असतात. असेच रेशीमबंध लेखकाचे त्याच्या बागेतील फुलांशी, वेलींशी, झाडांशी झालेले आहेत. प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते आणि मग दिसतं की वाफे तर कोरडेच आहेत. बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी वाफ्यांमध्ये पाणी घालू लागतो, कुंड्यांमध्ये पाईप लावू लागतो. चाफ्यांच्या, गुलमोहराच्या, जाकुरांडाच्या, सायलीच्या आणि बोगनवेलीच्या गोल गोल आळ्यांना पाणी देऊ लागतो. या ठिकाणी लेखकाने
उत्तर रात्र, पहाट आणि सकाळ असे टप्पे दिलेले आहेत. उत्तर रात्री सगळे झोपलेले असतात. त्यावेळेला लेखक झाडं, वेली कधी जाग्या होतील यांची वाट पाहत राहतात. पहाट झाली की पक्षी उठतात आणि पक्ष्यांसोबत सगळ्या वेली, झाडी, फुलांनासुद्धा जाग येते. लेखक जणू काही सगळ्यांना जाऊन भेटतो. चाफा, निशिगंध, मोगरा प्रत्येक झाडाला, वेलीला जाऊन भेटतो. आणि त्यानंतर सकाळ होते. सकाळ झाल्यावर लेखकाला लक्षात येतं की वाफ्यांना पाणीच घातलेलं नाही आहे किंवा वाफे कोरडे पडले. तेव्हा लेखक प्रत्येक कुंडीमध्ये पाणी घालतो, त्या वाफ्यांमध्ये पाणी घालत असतो. पाण्याच्या थेंबांचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात हे अनोखं दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं. आदल्या दिवशी मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहून गेलं तर तो कसा रुसून बसतो, कोमजू लागतो आणि पाण्याचा शिडकाव झाला की दुसऱ्या दिवशी पहाटेच गोंडस कळ्यांच्या रूपानं आपल्याकडे पाहून खुदू हसू लागतो. लेखक इथे अनुभव सांगतायत की सकाळ झाली की लेखक सगळ्यांना झाडाला पाणी घालतात. एक दिवस अचानक ते मोगऱ्याच्या झाडाला पाणी घालायचे विसरून गेले आणि त्यावेळेला जणू काही तो रुसून बसला आणि कोमजून गेला. आणि दुसऱ्या दिवशी लेखकाने जेव्हा पाणी घातलं तेव्हा छोट्याशा गोंडस अशा कळ्या आल्या आणि मोगरा जणू काही त्यांच्याकडे पाहून खुदू हसू लागला. या वेली, झाडे, फुले आणि लेखक यांच्यातलं एक अबोल, सुंदर, हळुवार नातं आहे. अबोला सोडून तो सुगंधाची पखरण करू लागतो आणि मग जाणवू लागतं की इवली झाडं आणि वेली देखील किती भावूक असतात. कधीमधी थोडीफार रुसली फुगली तरी आपण त्यांची थोडीशी वास्तपुस्त केली, मायेने त्यांच्यावरून हात फिरवला, त्यांचा तहानलेला जीव शांत केला की ती देखील ही गोंडस फुलं देऊन आपल्याला केवढा विरंगुळा, केवढा तजेला देऊन जातात. वास्तपुस्त करणे म्हणजे चौकशी करणं. लेखक सांगताय की ही झाडंसुद्धा, वेली, पानं, फुलंसुद्धा रुजतात. जर त्यांना पाणी दिलं नाही तर कोमजून जातात. पण आपण त्यांना मायेने पुन्हा पाणी घातलं की ते पुन्हा सुखावतात आणि हसू लागतात. यांनासुद्धा भावना असतात आणि आपण त्यांची वास्तपुस्त केली म्हणजे चौकशी केली, मायेने त्यांच्यावर हात फिरवला की ही वेलीसुद्धा, झाडंसुद्धा गोंडस फुलं देतात. आणि मग तुकोबांच्या त्या अभंगाचा खराखुरा अर्थ उकलू लागतो. त्यांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयरी धायरी का बरं म्हटलं असावं यातलं इंगित उमलू लागतं. त्यांच्यातलं आणि आपल्यातलं हे नातं, हे रेशीमबंध आजकालचे नसावेत तर ते आदिम असावेत, युगायुगांचे असावेत याची जाणीव उत्कटतेने होऊ लागते. असं नसतं तर आपल्याला त्यांची आणि त्यांना आपली एवढी अनिवार्य ओढ का बरं लागली असती. या ठिकाणी लेखकांना तुकाराम महाराजांच्या अभंगाची आठवण होते. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. म्हणजेच ही झाडं, झुडपं, हे वृक्षच तुकाराम महाराजांना आपले सोयरे वाटतात, आपले जवळचे वाटतात. माणूस आणि निसर्ग यांच्यातलं हे नातं, हे रेशीमबंध आत्ताचं नसून आदिम आहे. आदिम म्हणजे पहिला किंवा मूळचा, म्हणजे अगदी खूप पहिल्यापासून निसर्ग आणि माणूस यांच्यात हे नातं आहे. आणि जर तसं नसतं तर माणसाला निसर्गाची इतकी ओढ वाटली नसती. म्हणूनच आपण निसर्गाला जपलं पाहिजे. आपलं अस्तित्वच मुळात निसर्गामुळे आहे. निसर्गाचं चक्र फिरलं तर माणसाला वाईट दिवस यायला वेळ लागणार नाही. म्हणून आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे, पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. निसर्गावर
प्रेम केलं पाहिजे, पाना फुलांना, झाडांना, वेलींना जपलं पाहिजे, मायेच्या ममतेने त्यांची निगा राखली पाहिजे. अशा प्रकारे आज आपण डॉक्टर यूम पठाण लिखित रेशीमबंध हा पाठ अभ्यासला आहे.